नमस्कार. मी संजय सोनवणी. मागे आपण एकमयता, समता या संदर्भात चर्चा केली होती. माझं एक जग एक राष्ट्र या सिद्धांताबद्दल चर्चा केली होती. आता संघ ज्या गोष्टीबद्दल वारंवार बोलत असतो तो म्हणजे समरसता. याबद्दल जरा आपण चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण समरसता शब्द ऐकायला एवढा मोहक आणि गोड वाटतो की अनेकांना असं वाटतं की संघाची समरसता ही जरा काहीतरी अलौकिक आहे, सर्व समाजाला समान पातळीवर आणणारी आहे आणि वेगळ्याच दिशेने देशाला नेण्यासाठी ही समरसतेचं तत्त्वज्ञान संघाने आणलेलं आहे. पण आपण समरसता म्हणजे नेमकं काय? समता आणि समरसता यामध्ये काय फरक आहे? समता, समरसता आणि एकमयता या तिघांमध्ये विभेद काय काय आहेत? हे पाहिल्याखेरीज संघाची तत्वधारा आपल्याला नीट समजणार नाही आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. कारण देशामध्ये आज एकतर सत्ता आहे, एकतर बहुसंख्य जे विचार न करणारा वर्ग आहे तो आंधळ्यासारखा त्या एका धार्मिक उन्मादाच्या लाटेमध्ये वाहवत चाललेला आहे. किंबहुना हा धार्मिक उन्माद हीच यांच्या समरसतेचं ध्येय आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. पण आपण तात्विकदृष्ट्या संघाने समरसतेची काय व्याख्या केलेली आहे ते आधी पाहूया. संघाचं म्हणणं काय आहे की समान इतिहास, धर्मविषयक समान धारणा म्हणजे समरसता. आता लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो. समान इतिहास भारतातच काय जगातच कोणत्याही समाज घटकाचा इतिहास समान नसतो. शोषितांचा इतिहास आणि शोषकांचा इतिहास हा नेहमीच वेगळा राहिलेला आहे आणि कालचा शोषित आज शोषक बनतो, इतिहास बदलतो आणि आजचा शोषक उद्या शोषित बनू शकतो, इतिहास बदलतो. त्यामुळे समान इतिहास कोणत्याही अर्थाने या जातीपाती जरी आपण सोडून दिल्या, त्यातला विभेद जरी आपण सोडून दिला तरी समान इतिहास कोणाचाही नसतो. येथे महाराष्ट्राचा इतिहास, गुजरातचा इतिहास, कर्नाटकचा इतिहास, उत्तर प्रदेशचा इतिहास हा समान इतिहास नाही आहे. हा एकमेकाशी संघर्षाचा, विभेदाचा, कधी संमिश्रण होण्याचा तर कधी वेगळे होण्याचा हा इतिहास आहे. त्यामुळे समान इतिहास हा भ्रामक शब्द आहे. समान इतिहास हा असू शकत नाही. परस्परावलंबी इतिहास असतो पण तो वेगळा असतो. कारण शिवाजी महाराजांचा इतिहास आणि औरंगजेबाचा इतिहास हा एक असू शकत नाही. हा एकमेकाशी तादात्म्य पावणारा असू शकत नाही. तो विरोधाभासी असू शकतो किंबहुना आहे. त्यामुळे इतिहासाकडे आपण असं दृष्टीने बघत असताना मग समान इतिहासाच्या जोरावर तुम्ही समरसता कशी आणू शकणार? जर समान इतिहास असूच शकत नाही, तो अस्तित्वातच नाही, तर त्या जोरावर समरसता आणणार कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मविषयक समान धारणा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तो धर्म, त्या धर्माचा आपण आहोत अशी समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने धर्म म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल समान भावना बाळगणं म्हणजे समान धारणा झाली धर्माबद्दलची. आता नीट विचार जर आपण केला तर लक्षात येईल आपल्याला की भगवद्गीता घेऊया आपण, जे संघाला पण प्रिय आहे. संघाचे असो किंवा नसो सर्वांना गीता प्रिय असते. आपण गीतेचंच उदाहरण घेऊ आणि समरसता कुठे आहे बघू. आदी शंकराचार्यांनी भाष्य केलं ते वेगळंच आहे. त्यांनी त्याच्यामध्ये संन्यास योग पाहिला, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांनी नंतर भाष्य केलं, त्यांनी त्यात ज्ञानयोग पाहिला. त्यानंतर टिळकांनी भाष्य केलं, त्यांनी कर्मयोग पाहिला. महात्मा गांधींनी भाष्य केलं, त्यांनी अनासक्ती योग पाहिला. किंबहुना गीता ही वाचकाला किंवा अभ्यास करणाऱ्याला किंवा भक्ताला त्याला जे हवंय ते गीता देते. म्हणजे गीता समरस आहे का? गीता समरस असू शकत नाही. कारण ती प्रत्येकाला त्यातनं वेगवेगळे अर्थ निघतात, काढाल तसे अर्थ निघतात. त्याला समरसता म्हणता येत नाही. समान धारणा त्यामुळे होऊ शकत नाही. कारण जर समान धारणा असती तर गीतेतनं एकच एक तत्त्वज्ञान निघालं असतं. ते एकच एक तत्त्वज्ञान जर गीतेतून निघतच नाही आहे, त्याचे विद्वानच लोक वेगवेगळे अन्वयार्थ काढायचा प्रयत्न करतायत. म्हणजे धर्मग्रंथ ज्याला तुम्ही म्हणता, संघाचा आग्रह आहे. स्मृती इराणींनी आग्रह धरला होता की भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावं.
घोषित जर करायचं ज्याच्यामध्ये परस्पर विरोधी तत्वज्ञानाचे अर्थ निघतात, ते समान धारणा इतिहासाबद्दलची किंवा धर्मविषयकची समान धारणा जे देऊ शकत नाही, कारण अर्थ वेगवेगळा आहे, तर अशा स्थितीमध्ये लक्षात घ्या, आपण समरसता त्याला म्हणता येत नाही. हा एक लोकांना भ्रमवायचा प्रकार आहे. खरं म्हणजे समरसता म्हणजे काय? रमेश पतंगेंनी समरसतेबद्दल पुस्तक लिहिलं होतं, त्याच्यावर मी प्रतिवादही केला होता. जर त्यांच्या म्हणण्याचा तत्वार्थ जर आपण लक्षात घेतला तर असं लक्षात येतं आपल्याला की समरसता म्हणजे व्यक्तीने स्वतःचे विचार राष्ट्राप्रती अर्पण करणं, सर्वांप्रती अर्पण करणं आणि सर्वांचं आचरण, आचार, विचार हे सगळे एक झाले पाहिजेत. एक विचार असला पाहिजे, एक आचार असला पाहिजे आणि आकांक्षासुद्धा एकच असली पाहिजे, म्हणजे समरसता. म्हणजे अशी माणसं की ज्यांच्यामध्ये स्वातंत्र्य नसेल, अशी माणसं ज्यांच्यामध्ये विचार करण्याचं स्वातंत्र्यच नसणारे, स्वातंत्र्य हिरावून घेणारे ट्रोल किंवा ज्याला आपण झोंबी म्हणू किंवा यंत्रमानव म्हणू, रोबोट्स म्हणू, असे रोबोट्स तयार करणं एकसारखे एका विचाराचे, म्हणजे एका रंगाची फुलं असणारी बाग बनवायचा प्रयत्न जर केला तर एक जसं बेचव, रुचिहीन, अभिरुचिहीन एक बेरंगी चित्र जे जसं दिसेल तर ते म्हणजे समरसता. समरसता म्हणजे माणसाने स्वतःचा व्यक्तिगत विचार ठेवायचा नाही, व्यक्तिगत आकांक्षा ठेवायची नाही, व्यक्तिगत ध्येय ठेवायची नाही, त्याची व्यक्तिगत कोणतीही वैचारिक, कलात्मक, सृजनात्मक, ज्ञानात्मक वेगळं अस्तित्व त्याने ठेवायचं नाही. आपलं अस्तित्व जसं साखर किंवा मीठ पाण्यामध्ये विरघळून जातं त्याप्रमाणे समाजामध्ये किंवा राष्ट्रामध्ये व्यक्तीने पूर्णपणे विरघळून जाणं म्हणजे समरसता. असा समरसता या शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे. यात गफलत काय? हे बघा, समता शब्द जेव्हा येतो तेव्हा समतेबरोबर बंधुता आणि स्वातंत्र्य हे दोन शब्द येतातच, कारण या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त समतेला तसा अर्थ राहत नाही. समविचाराने सगळ्यांकडे बघणं म्हणजे फक्त समता होत नाही. सर्वांना समदृष्टीने पाहणं, समान मानणं किंवा समान मानणं, मानण्याने लोक समान होत नाही. मानायला काय, तुम्ही काही मानू शकता. समान मानणं म्हणजे त्याला आपल्या दर्जाचा किंवा समान लेवलवर स्थितीत आणण्याचा प्रयत्न करणं सुद्धा समतेमध्ये अनुसूत आहे. आणि त्याच वेळेस समतेमध्ये अनुसूत काय आहे की आपण सगळे समान आहोत, पण प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य तो जपणार आहे. पण कोणत्या जोरावर ते स्वातंत्र्य जपणार आहे? बंधुतेच्या जोरावर जपणार आहे. शत्रुत्वाच्या नाही, द्वेषाच्या नाही, तिरस्काराच्या नाही. कारण तिरस्कार हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्यामध्ये बसत नाही. कारण समता हा शब्द आला तर बंधुता हा यावाच लागतो, स्वातंत्र्यसुद्धा यावंच लागतं. आणि ज्यावेळेस तीन शब्द एकत्र येतात त्यावेळेस आपण परिपूर्ण होतो. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्याच वेळेस तो स्वातंत्र्य असतानाही दुसऱ्यांना तो समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतो आणि वैचारिक मतभेद, विरोध जरी असले त्याला बंधुतेच्या तत्वाखाली आणून त्याला तो तिरस्कार त्याचा करणार नाही, त्याचा द्वेष करणार नाही, त्याची हिंसा करणार नाही, अशी लेवल आणणं. आता संघाची समरसता काय आहे? महात्मा गांधींची हत्या करणं, बरोबर ना? हिंसेचं जेवढं पराकोटीचं आकर्षण संघाला आहे तेवढं आकर्षण जगातल्या फक्त एकाच संघटनेत होतं, ती म्हणजे हिटलरची SS. लक्षात ठेवा, हिटलरची SS यांची RSS. इतकं साम्य आहे हिटलरच्या विचारप्रणालीची. कारण हिटलर हे काय म्हणायचं? सारे जर्मन आर्य रक्ताचे आहे, त्यांचं ध्येय एकच असलं पाहिजे आणि त्याचा शत्रू एकच असला पाहिजे, तो म्हणजे जीव. संघाचं ध्येय तेच आहे. त्यांच्या दृष्टीने मुस्लिमच त्यांच्या द्वेष करतात. आता समरसतेमध्ये कोणाचाही द्वेष करणं जर येत असेल तर ती समरसता कशी? ती समरसता ही ढोंगी समरसता आहे. त्यात समतेचं तत्वच नाही आहे, बंधुतेचं तत्व नाही आहे, स्वातंत्र्याचं तत्व नाही आहे. लोकांना आपला धर्म कोणताही असो पाळण्याचं स्वातंत्र्य आहे, आपला विचार पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य या समरसच्या तत्वामध्ये अमान्य केलं जातं. कोणाच तरी द्वेष केला पाहिजे, कोणाच तरी तिरस्कार केला पाहिजे, पण जे आपल्या धर्माचे आहेत ते मात्र किती मूर्खासारखे वागले, गाढवासारखे वागले, टुक्कार वागले, अगदी मोदींसारखे अविचारी बेजबाबदार वागले,
तरीसुद्धा त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांना आपलंच म्हणायचं. ही समरसता संघाला अभिप्रेत आहे. ही एकमयतेच्या तत्वात ती नाही. एकमयतेच्या तत्व हे त्याच्याही पुढे जातं, समता स्वातंत्र्य बंधुतेच्या पुढे जातं. ती एकमयता अशी आहे की मनुष्य हा मनुष्य म्हणून, मनुष्य मात्र म्हणून जे तत्वज्ञान महावीरांनी सांगितलं, जे तत्वज्ञान बुद्धाने सांगितलं, ते तत्वज्ञान जे माणसाला माणूस मानत, त्याच्याशी माणुसकीच्या नात्याने एकाकार मानत, त्याच्या हितासाठी अविरत प्रयत्न करतो, तो त्याला पोटाशी धरतो. त्याने महात्मा फुले म्हटलं होतं, महार असो, मांग असो, चांभार असो, की ब्राह्मण असो, की मुसलमान असो, सगळ्यांना जो पोटाशी धरतो तोच माणूस एकमयतेला लायक असतो. संघाच्या तत्वज्ञानात ही एकमयता नाही. संघाच्या तत्वज्ञानामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वज्ञानाला कसलाही थारा नाही. त्यामुळे यांची जी समरसता आहे ही अत्यंत त्याज्य आहे. संघाचं एक वैशिष्ट्य आहे नामकरण करणं. आता गेल्या 7 वर्षात आपण पाहिलंच आहे की यांना नामकरण करण्यात फार आनंद येतो. इव्हेंटचं नावं द्यायची, जसं आता लसींचा महोत्सव म्हणजे व्हॅक्सिन इव्हेंट करणार होते. आता व्हॅक्सिनच उपलब्ध नाही तरी ते इव्हेंट करणार होते, केला, पण तो गाजला नाही. का तो गाजणार कसा, लोकांना द्यायला व्हॅक्सिनच नाही, पण इव्हेंट करायचं. प्रत्येक गोष्टीचा म्हणजे अगदी शौचालय जरी असली तर त्याचा इव्हेंट, सगळ्या मोहिमांचा इव्हेंट 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 आणि इव्हेंट, याच्या पलीकडे यांना काही येत नाही. तर आपण जर पाहिलं, यांना नावं द्यायची आणि मोठी मोठी नावं द्यायची प्रत्येक इव्हेंटला. तसंच उदाहरणार्थ आदिवासींना वनवासी म्हणायचं. आता वनवासीचा अर्थ वेगळा होतो, आदिवासीचा अर्थ वेगळा होतो. वनवासी करून या आदिवासी समाजांना भ्रमित करून, दिग्भ्रमित करून त्याचा गैरफायदा घेणारे यांचे वनवासी कल्याण कार्यक्रम चाललेले असतात. ते कल्याण करतात की आदिवासींना त्यांच्या तात्विक विचारांपासून, त्यांच्या स्वतंत्र विचारांपासून, त्यांच्या स्वतंत्र आकांक्षांपासून ढळवायचा प्रयत्न करतात. हे सुद्धा आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आता घटनेने आपल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता ही महान तत्व अंगीकारलेली आहे. संघाचा घटनेवर विश्वास नाही हे ओघाने आलं. संघाची स्वतःची घटनाच नाही आहे, संघ रजिस्टरही झाला नाही असंही म्हणतात. खरं खोटं संघालाच माहिती, आपल्याला माहीत नाही, कारण ते गुप्तता पाळतात. पुलवामाला काय झालं, गुप्तता बाळगतात. जे कुठे काय झालं, स्ट्राईक केला, सर्जिकल स्ट्राईक, गुप्तता पाळतात. ही गुप्ततेचं त्यांचं अशा बाबतींमध्ये ते फार विद्वान असतात आणि नको त्या गोष्टी ज्या घडलेल्याच नसतात त्या उघड करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात अजून वस्ताद असतात. हा वेगळा भाग झाला, हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग झाला, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग झाला. आणि या कार्यपद्धतीमुळेच हे जे वैदिक आहे ते हिंदूंवर राज्य करत आहे. हिंदू फसतात, या शब्दांना फसतात, मोहजादाला फसतात, शब्दभ्रमाला फसतात. कारण हिंदूंना सवयच आहे की बाबा, बुवा, बापू यांच्या नादी लागल्याखेरीज यांना काही चैन पडत नाही, यांना गोड वाटत नाही. यांना वैदिकांच्या कच्छपी लागल्याखेरीज, त्यांनी बरं म्हटल्याखेरीज यांना स्वतःला जगावं, हे यांचं स्वतःचं जगणं बरं वाटत नाही, विचार बरा वाटत नाही, आपलं लेखन बरं वाटत नाही. ही मानसिक गुलामी न्यूनगंडातून आलेली आहे. आणि तो न्यूनगंड संघाने किंवा वैदिक धर्मियांनी एवढ्या जाणीवपूर्वक जोपासलेला आहे की आपण त्यांच्या छोट्या छोट्या शब्दांचा नीट अर्थ समजावून घेत नाही, त्या व्याख्या नीट समजावून घेत नाही. हेतू, उद्देश, कारण काय असतं, शब्द एखादा चांगला असतो, कोणत्या उद्देशाने वापरला. लक्षात घ्या, आर्य शब्द म्हणजे सभ्य माणूस या अर्थाने जेव्हा वापरला गेला तर आर्य शब्द चांगला आहे. पण आर्य म्हणजे श्रेष्ठ, सर्वात जास्त बुद्धिमान, सर्वात जास्त हुशार, सुपरमॅन, सुपरह्युमन, या आणि तो वंश आहे, सर्वश्रेष्ठ वंश आहे, त्याने जगावर राज्य केलं आणि करणार आहे, अशी भावना आर्य शब्दामागं ज्यावेळेस येते त्यावेळेस मात्र आर्य शब्द तिरस्करणीय बनतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि संघ याच्यामध्ये अत्यंत वस्ताद आहे. संघाची समरसता ही अत्यंत घातक, विघातक अशीच आहे. किंबहुना संघच वैदिकवादी असल्यामुळे, वैदिक वर्चस्ववादी तत्त्वज्ञान जपणार असल्यामुळे, वर्णाश्रम व्यवस्थेचं तत्त्वज्ञान जपणार असल्यामुळे आणि त्याला नवीन नवीन रूपं देत, नवीन नवीन नावं देत. आता ते म्हणतात ना की वर्णव्यवस्था ही आदर्श समाज व्यवस्था आहे. वर्ण जन्मजात नसतात, कर्माने वर्ण ठरतात. हे कर्माने वर्ण ठरणं बिरणं ही सगळी भूलथाप आहे.
हे असं काही नसतं. ब्राह्मण ब्राह्मणच असतो, शूद्र शूद्रच असतो. तो वैदिकांच्या दृष्टीने म्हणजे वैदिक धर्म वेगळे असतात, हिंदू वेगळे असतात हे त्यांना माहिती असतं. तिथे समरसता कामाला येत नाही. ती फक्त बोलायची गोष्ट असते आणि ती बोलणंसुद्धा एवढं घातक असतं. समरसता जर आली याचा अर्थ समजून घ्यायचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण नाश करणं, आपलं व्यक्तिमत्व विसर्जित करणं. साखर जशी पाण्यात पूर्ण मिसळून जाते, त्याचं वास्तित्वच राहत नाही, असं निरास्तित्व होणं. आणि निरास्तित्व ज्या क्षणी मनुष्य होतो त्या क्षणी त्याचा मृत्यू होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपलं मरायचं आहे का जिवंत राहायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. संघाच्या नादी लागायचं आहे की संघापासून दूर जायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. धन्यवाद. नमस्कार.